महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। अनेक उमेदवारांना संधी दिली गेली तर अनेकांचा हिरमोडही झाला। पण अशात पुण्यात चर्चा होते अजित पवारांच्या राष्ट्रवादीची। कारण अजितदादांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना संधी दिली आहे आणि त्यामुळेच अजित पवार टीकेचे धनी होत आहेत। आता व्हिडिओतून आपण पाहूयात की अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नेमकं कोणाकोणाला तिकीट दिले आणि त्यांच्यावरती किंवा त्यांच्या घरातल्या लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी काय आहे। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर महानगरपालिकेसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या काही तासांमध्ये उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली। अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र खेळी केली आणि संयम ठेवून अनेक मोठे डाव टाकले। अनेकांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिले, ज्यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संधी दिली गेली। यातलं पहिलं नाव म्हणजे जयश्री मारणे। जयश्री मारणे या कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नी। जयश्री मारणे पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचं शेवटच्या काही तासांमध्ये स्पष्ट झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जयश्री मारणे यांना एबी फॉर्म देण्यात आला। जयश्री मारणे पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 बावधान भुसारी कॉलनी या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत। जयश्री मारणे याआधी मनसेच्या नगरसेविका राहिल्यात। 2012 मध्ये मनसेत असलेल्या जयश्री मारणे यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण 2017 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि आता यावेळी त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। आता गुंड गजा मारणे नेमका कोण आहे ते सुद्धा पाहूयात। पुण्यात मारणे टोळीचा प्रमुख असलेला गजा मारणे म्हणजेच गजानन पंढरीनाथ मारणे। पुण्यातील कुख्यात भागात महाराज नावाने ओळखल्या जाणाऱ्या गजा मारणेवरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारहाण, हत्येचे प्रयत्न असे गंभीर प्रकारचे गुन्हे गजा मारणेवरती आहेत। यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच कोथरूड भागात एका अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। नुकताच त्याची न्यायालयानं जामिनावरती सुटका केली आणि आता गजा मारणेच्या पत्नीला म्हणजेच जयश्री मारणे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महानगरपालिकेसाठी तिकीट दिले। दुसरं नाव म्हणजे आंदेकर टोळी। आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणी जेलमध्ये असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। आंदेकर यांच्या वकिलांच्या मार्फत दोन्ही अर्ज भरण्यात आले होते। पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 रविवारपेठ आणि नाणापेठ या प्रभागासाठी दोघींनी उमेदवारी अर्ज भरलाय। बंडू आंदेकर जो पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये गुन्हेगारी गँग चालवतो, त्याच्या घरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं 2 जणांना तिकीट दिले। आता सोनाली आंदेकर कोण आहे तर सोनाली आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत। वनराज आंदेकर जे माजी नगरसेवक होते, ज्यांची हत्या झाली होती, त्यांच्या त्या पत्नी आहेत। आता आयुष कोमकर हत्या प्रकरण वगळता तिच्यावरती दुसरा कुठलाही गुन्हा दाखल नाहीये। वनराज आंदेकरची हत्या झाल्यानंतर सोनालीवरती आंदेकर कुटुंबियांची जबाबदारी आलेली होती। आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या नानापेठेत वनराज नंतर सोनाली राजकीय गाडी चालवणार अशा चर्चा गेल्या 2 महिन्यांपासून सुरू होती। मात्र 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये सोनालीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यावरती पोलिसांनी त्यांना देखील अटक केली होती। न्यायालयानं तिला तुरुंगातून निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती आणि त्यानंतर तिनं उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता। यासोबतच लक्ष्मी आंदेकर कुख्यात गुंड बंडू आंदेकरची भाऊजाई आहे। लक्ष्मी आंदेकरनं आज पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म भरला। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये लक्ष्मी आंदेकरचा थेट सहभाग नसून बंडू आंदेकरच्या घरात कट रचण्यात सहभाग असल्यानं तिला अटक करण्यात आली होती। लक्ष्मी आंदेकरनं 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती थेट नगरसेविकेचं पद भूषवलं होतं। तुरुंगात असतानाही त्यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता। महत्त्वाचं म्हणजे बंडू आंदेकरनं सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय। अजित पवार त्याला एबी फॉर्म देतील अशी चर्चा होती, परंतु आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्यानं प्रकरण अंगाशी येईल हे पाहून त्याला उमेदवारी देणं दादांनी टाळलं। म्हणूनच बंडू आंदेकरनं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। पण आंदेकर कुटुंबियांनी हाती राष्ट्रवादीचा घड्याळ बांधत पुण्यात उमेदवारी अर्ज भरलाय। पुण्यात मारणे आंदेकर नंतर आणखीन एका गुंडानं उमेदवारी अर्ज भरलाय। तो गुंड म्हणजे बापू नायर। कुख्यात बापू उर्फ कुमार प्रभाकर नायरने राष्ट्रवादी काँग्रेसकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 39D मधून त्यांना हा उमेदवारी अर्ज भरलाय। बापू प्रभाकर नायर मूळचा केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील आहे। बापू नायर टोळीचे प्रमुख असलेल्या नायर तर नायकवरती खुनाचे प्रयत्न, मारामारी, भांडणं, हाफ मर्डर असे गंभीर स्वरूपाचे खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत। पुण्यातील युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या हत्या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती। त्याच्यावरती त्याच्या टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती।
परंतु आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्याला सुद्धा तिकीट दिलंय. चौथं नाव म्हणजे सिद्धार्थ बनसोडे. सिद्धार्थ बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांच्या विश्वासू असणारे अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव आहे. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या तानाजी पवारनं सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरती अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवरती कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अखेर रत्नागिरीमधून त्याला अटक करण्यात आली होती. आता ते प्रकरण काय होतं ते थोडक्यात पाहूयात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कंत्राटदार सिन्नू अँथनी यांच्या कार्यालयावरती सिद्धार्थ बनसोडे यांनी 11 मे रोजी दुपारी आतमध्ये घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवरती त्यांनी हल्ला केल्याप्रकरणी या मारहाणीचा सीसीटीव्ही देखील व्हायरल झाला होता. अँथनी याच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या कारणावरून सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीए सह 10 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. मात्र त्यांनाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यानं अजित पवार आता टीकेचे धनी होणार यात शंका नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.